लोणावळ्याच्या धबधब्याचा अंदाज न आल्यानं दोन कुटुंबीय या ठिकाणाहून वाहून गेले। ज्या ठिकाणाहून हे अन्सारी आणि खान कुटुंब वाहून गेले तिथे एबीपी माझाची टीम पोहोचलेली आहे। परंतु हे दोन्ही कुटुंब इथं कसे पोहोचले ते इथं कसे फसले हे आपण जाणून घेणार आहोत। आता आपल्यासोबत ज्यांनी काल बचाव कार्य केलं त्यातली शिवदुर्ग टीमचे गावडे सर आहेत। सर, काय नेमकं झालं होतं, ते इथं आले कसे आणि फसले कसे? पाऊस जास्त झाल्यानंतर लोणावळ्याकडे पर्यटक वळत असतात आणि असेच हे पर्यटक होते। पण असं समजतं की ते एका लग्न समारंभाच्या कार्याला आलेले होते आणि ते कार्य झाल्यानंतर ते या ठिकाणी आले। तसं बघायला गेलं तर भुशी डॅमपासून हा खूप लांब असा हा धबधबा आहे। हा ओढा आपल्याला दिसतोय। तर या ठिकाणी ही जी जागा आपल्याला दिसते सध्या त्याकडे पाणी नाहीये, पण अशा ठिकाणी त्यावेळेस ते गेलेले होते। साधारणतः 12:30 वाजता दुपारी ते या ठिकाणी आलेले होते आणि अचानकपणे पाऊस वाढला। या ठिकाणी काय होतं, 15 मिनिटं जरी पाऊस पडला डोंगरामध्ये तर अचानक या सगळं आपल्याला धबधबे, इकडे एक धबधबा आहे, या बाजूला धबधबे आहेत आणि तर हे धबधब्यांचं पाणी अचानकपणे वाढतं आणि त्या पाण्याचा त्यांना अंदाज न आल्यामुळे आणि अचानक पाणी वाढल्यामुळे त्या ठिकाणी अडकले। त्यांना बाहेर येता येत नव्हतं आणि पाण्याच्या फ्लो मध्ये ते वाहून गेले। हा किती मिनिटाचा सगळा खेळ होता जो जीवावर बेतला? हा म्हणजे ते काही 15-20 मिनिटं बसले असतील आतमध्ये आणि त्यांना वाहून जायला केवळ काही सेकंदच लागले, मिनिटही म्हणता येणार नाही, काही सेकंदामध्ये ते। आणि हा जो ओढा आहे तो पुढे जाऊन भुशी डॅम ज्याला म्हणतात त्या ठिकाणी तो मिळतो आणि त्या सगळ्या बॉडीज आम्हाला त्या भुशी डॅमच्या बॅकवॉटरमध्ये मिळाल्या। आता किती बॉडीज मिळालेल्या आहेत आणि उर्वरित बॉडी शोधण्यासाठी कसं बचाव कार्य सुरू आहे? आम्हाला ज्यावेळी बातमी समजली इमिजिएट ऍक्शन घेऊन आम्ही या ठिकाणी पोहोचलो। त्यानंतर आम्ही शोध कार्य सुरू केलं आणि आम्हाला त्या ठिकाणी 3 डेड बॉडीज मिळाल्या। त्यामध्ये एक महिला, एक 13 वर्षाची मुलगी आणि एक 7 वर्षाची मुलगी, अशा तिघांच्या डेड बॉडीज रिकव्हर करायला आम्हाला यश आलं। आम्ही रात्री 7:30 पर्यंत हे ऑपरेशन राबवलेलं होतं, परंतु अंधारामुळे ते थांबवलं। आता सकाळी आम्ही ज्या ठिकाणी या डेड बॉडीज मिळाल्या आहेत त्याच्या आसपासच सर्च ऑपरेशन पुन्हा राबवणार आहोत। तर पर्यटन स्थळी अनेक जण येत असतात, परंतु पर्यटन स्थळाचा जर आपल्याला अंदाज नसेल तर आपल्यावरती कोणती वेळ येऊ शकते हे यातून सगळ्या पर्यटकांनी धडा घेणं खूप गरजेचं आहे। नाजिमुल्ला, एबीपी माझा, लोणावळा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।